रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. हो पाडून टाकली तू, राहू दे, थांब आता नंतर घेते मी. तो गाइस अभी हम जा रहे हैं दवाखाने में, घर में पाहुणे हैं. तर गाईज आज आहे आमचा दिवस तिसरा सलाईनचा आणि आजची थोडीशी सलाईन बाकी आहे, तेवढी झाली की मग डॉक्टरला एकदा दाखवून द्यायचं, हे काढून टाकायचं आणि घरी जायचं. आज आमच्या कानूला सुद्धा घरी जायची घाई पडली, कारण घरी राधा आहे, अथांगे, तेजू आहे ना भाऊ. मग त्यानंतर मग घरी गेल्यानंतर कानाला झोपी लावून द्यायचं आणि ताई त्यांच्यासोबत गावात जायचं काम आहे शूटचं. त्यानंतर मग खाली खाली हात ठेव, ते सलाईन बंद पडून जाते कानू. खाली हात ठेव, खाली हात ठेव, ते डायरेक्ट बंद होऊन जाईल बरं का, आउट होऊन जाईल. दिलं बंद करून दिलं बरं का तू. आणि त्यानंतर मग तिकडून आल्यावर सायंकाळी त्रिशूच्या गॅदरिंगला जायचंय. तू कानू, तू खूप मोमेंट करतो कानू, ते बंद पडून जातं. काल डोकं पण धुतलं मी, ते ओलं ओलं बांधलं ना, त्याला ना असं हे होऊन गेलं. पुश करायला आपल्यासारखं असं जीव घाबरतो, ते आतमध्ये जाते ब्लडची गाठ. तर आमचा कानू कसा एवढा स्ट्रॉंग आहे, काहीच नाही, त्याला काहीच फरक पडत नाही. पुश करा नाही तर मग ते सरांचं असं ते हे करतात ना पास होण्यासाठी. तोंडात बोट नको घालू, ओके तिला. काय करते दीदी? नाही ना, तुम्ही बोलवलं कुठं? तुम्ही बोलत का आम्हाला? आम्ही बळबळ होतो, मग बोलत नाही ताई. क्रिसमसचा प्लॅन तुम्ही कॅन्सल केला, आम्ही खूप एक्सायटेड होतो. क्रिसमसला सुट्ट्या येणार आहे. माझी बोखी, तुझे पप्पा काय म्हणता, आम्ही बोलवत नाही म्हणे तुम्हाला. आमच्यासारखी सासरवाडी तुम्हाला शोधून सापडली नसती दादा. एवढं वाईट आहे तुम्ही, पाहिलं का ताई किती वाईट लागले तुम्हाला. नसते का हेच लावा लागेल मग तिथं, अशा असेल तरी. तुझं आहे का? बापरे, मला वाटलं माझा कानाच आहे. काना कुठे आहे? काना बघ. तू कधीपासून येतो? शूटसाठी स्टुडिओला गेलो होतो, शूट झाला आणि आता आम्ही घरी चाललोय. घरी पोहोचून आणि जेवण वगैरे करून लगेच दुसऱ्या शूटसाठी निघायचे आउटडोर. सो गाईज आता आम्ही निघालोय शूटसाठी, मुलांना घरी टाकून. आमची यशोबाई झोपली. ते तो कोणता शूट आहे कोणाला माहिती. सो गाईज आता मी पोचलोय लोकेशनवर. दुनियाभरचं ऊन, फुफाटा आणि रस्ता खडक. पण नेमका कसला शूट आहे, काय शूट आहे, हे थोडं सस्पेन्स असणार आहे गाईज, त्यामुळे इथपर्यंतच मी तुम्हाला दाखवू शकते. फायनली शूट झालं आहे आणि आता आम्ही हे जे सामान आहे स्टुडिओचं, ते स्टुडिओमध्ये सोडून घरी जाणार आहोत. घरी गेल्यानंतर मला स्वतःच आवरून त्रिशाच्या स्कूलमध्ये जायचं आहे, कारण आज गॅदरिंग पण आहे. त्यानंतर एका ठिकाणी हळदी कुंकवाला पण जायचं आहे.
नेमकी मी बाहेर होते आणि तेव्हाच त्रिशूची बस आली. मम्मींनी तिला रेडी केलं आणि पाठवून दिलं स्कूलमध्ये. पण मम्मींना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं की स्कूल बॅग द्यायची होती आणि त्यात थोडा खाऊ पाणी बॉटल वगैरे द्यायचं होतं. तर त्रिशूची स्कूल बॅग राहून गेली होती, त्यामुळे ती रडत होती स्कूलमध्ये आणि मॅडमने मला फोन करून सांगितलं होतं. मग मी लवकर गेली तिच्यासाठी आणि तिचा व्यवस्थित मेकअप वगैरे करून दिला आणि आमच्या रोडूबाईला शांत केलं, खाऊ वगैरे दिला. छान डान्स करा, मी व्हिडिओ काढणार आहे बरं का. मस्त नाचायचं. ओके, छान लिपस्टिक लावली, तयारी केली. तुला पाहिजे का तुझी तयारी? हे बघ. खरं तर कार्यक्रमाचा टाईम 5 वाजेचा दिला होता. त्यानंतर 6 वाजले आणि 6:30 पावणे 7 वाजले तरी पण डान्सला सुरुवात झाली नव्हती. लिटरली खूप जास्त बोर व्हायला लागलेलं होतं आणि त्यांचं पहिले ते त्यांचे व्हिडिओ असतात, स्लाईड शोज वगैरे ते चालू होते. त्यानंतर प्रमुख पाहुणे, त्यांचं स्वागत, त्यांचे भाषणं आणि त्यातच पूर्ण वेळ गेला. उजेडचा अंधार झाला तरी पण कार्यक्रम चालू झालेला नव्हता आणि माझं एवढंच टार्गेट होतं की त्रिशूचा डान्स बघायचा, त्रिशूचा शूट करायचा आणि डायरेक्ट घराला निघायचं, कारण घरी पाहुणे पण आलेले होते. तर माझं खूप जास्त बोर व्हायचं काम चाललेलं होतं.
श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हा आहे आमच्या त्रिशूचा डान्स. पण विषय असा झाला की म्युझिक फास्ट करावं लागतं, नाही तर कॉपीराईट बसतो यूट्यूबकडून. आणि लांबून शूट घेत होती त्यामुळे मला प्रॉपर शूट पण नाही घेता आला. तर जसा आला तसा आता त्रिशू कोणती ओळखा तुम्हीच. मेरे इशारे पे तो दिल दिल नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो ट्रेंड हो गया जो ट्विटर पे ट्रेंड हो गया नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका ट्रेंड हो गया सारी दुनिया में एक ही फेमस है मुंबई हो या और दिखा तो तुझे मेरा भला डांस ये मेरा भला डांस तो नाचो ये मेरा भला डांस तो नाचो भला डांस केव्हाचे त्यांना पण घेऊन टाक फोटो. वेट करतोय आम्ही. मला कशाला घेताय? मी बाजूला उभी होती, त्यांना सांगितलं बाजूला जायला. तुम्ही पण या ना. हो एक दिवशी बरं का व्हिडिओ काढत होते. गॅदरिंगमधून निघालो आणि माई बहिणींकडे हळदी कुंकवासाठी आलो. माझी खूप कधीची यांच्या घरी यायची इच्छा होती आणि आज योग लागला इथे येण्याचा. आणि खूप मला मस्त वाटलं. कार्यक्रम पण अगदी छान पार पडला त्यांचा. आणि मी पहिल्यांदाच एवढा मोठा हळदी कुंकू बघितला. तुम्हाला तर मी गावातल्या होम मिनिस्टर मध्येच फेमस केलंय. त्यानंतर घरी आलो, जेवण केलं. आज बाहेरूनच मागवलं होतं. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा.